नमस्कार. चला आज आपण एका अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. हा प्रवास आहे हनुमानाच्या जन्मामागच्या दिव्य कथेचा. ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर हा भक्ती, सेवा आणि अफाट सामर्थ्याचा एक गहन आध्यात्मिक शोध आहे. पण या प्रवासाला सुरुवात करताना एक मोठा आध्यात्मिक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जरा विचार करा, जे देवांचे देव आहेत ते महादेव, त्यांनी पृथ्वीवर येण्यासाठी एका वानराचं रूप का निवडलं असेल? या प्रश्नाच्या उत्तरातच या कथेचं सार दडलेलं आहे. आपली ही कथा पृथ्वीवर नाही तर थेट स्वर्गात देवांच्या दरबारात सुरू होते. तिथे घडलेल्या एका छोट्याशा घटनेमुळे एका अशा मोठ्या दैवी योजनेचा पाया रचला गेला, जी पुढे जाऊन संपूर्ण विश्वाचं भविष्य बदलणार होती. तर गोष्ट आहे पुंजिकस्थला नावाची. इंद्राच्या दरबारातली एक अतिशय सुंदर अप्सरा. तिच्या सौंदर्याची जेवढी चर्चा होती, तेवढीच तिच्या खोडकर आणि चंचल स्वभावाचीही होती. तिला इतरांना त्रास देण्यात, त्यांची चेष्टा करण्यात खूप मजा यायची. आणि मग एके दिवशी तिच्या याच खोडकरपणामुळे एक मोठी चूक घडली. एका महान ऋषीमुनींच्या तपश्चर्येत तिने माकडासारख्या उड्या मारून व्यत्यय आणला. यामुळे ते ऋषी खूप क्रोधित झाले आणि त्यांनी तिला शाप दिला की तुझा जन्म पृथ्वीवर एका वानरीच्या रूपात होईल. शाप ऐकून पुंजिकस्थला खूप घाबरली. तिने ऋषींची क्षमा मागितली. तिचा पश्चाताप पाहून ऋषींनी तिला शापातून मुक्तीचा मार्गही सांगितला. ते म्हणाले की एका अत्यंत तेजस्वी आणि शक्तिशाली पुत्राला जन्म दिल्यानंतर तिला या शापातून मुक्ती मिळेल. म्हणजे बघा, हा शाप खरं तर एका मोठ्या दैवी योजनेचाच एक भाग होता. आता स्वर्गातून थेट पृथ्वीवर येऊया, जिथे ही कथा तपश्चर्या आणि अढळ श्रद्धेच्या प्रवासात रूपांतरित होते. तर पृथ्वीवर पुंजिकस्थलाचा जन्म अंजना म्हणून झाला. शापामुळे तिला वानरीचं रूप मिळालं होतं, पण तिच्या चेहऱ्यावर एक स्वर्गीय तेज होतं. तिचा विवाह पराक्रमी वानरराज केसरी यांची झाला. सगळं काही ठीक होतं, पण एका गोष्टीची कमी तिला आतून पोखरत होती, ती म्हणजे संतती सुख. अखेर पती केसरी यांच्या सल्ल्यानं अंजनानं पुत्रप्राप्तीसाठी महादेवाची आराधना करण्याचा निश्चय केला. आणि त्यासाठी ती गेली ते ठिकाण म्हणजे आजच्या नाशिकजवळचा पवित्र अंजनेरी पर्वत. कल्पना करा, एक असं ठिकाण जिथं धबधब्यांचा आवाज संगीतासारखा वाटतो, जिथं दाट हिरवीगार झाडी मनाला शांत करते आणि तिथल्या हवेतच एक वेगळी आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. आता ही संख्या ऐकून जरा थांबा. 7,000 वर्ष. विचार करा, 1-2 नाही तर तब्बल 7,000 वर्ष अंजनाने घोर तपश्चर्या केली. तिने अन्न पाण्याचा त्याग केला आणि फक्त हवेवर जगून एका पायावर उभी राहून ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा अखंड जप केला. याला म्हणतात एकाग्र भक्तीची अविश्वसनीय शक्ती. आणि इकडे अंजना तप करत असताना दुसरीकडे ब्रह्मांडात काय घडत होतं ते पाहणंही तितकंच रंजक आहे. कशा प्रकारे वेगवेगळ्या दैवी शक्ती एकाच उद्देशासाठी एकत्र येत होत्या. त्याच काळात कैलास पर्वतावर भगवान शिवांनी ठरवलं की त्यांना प्रभू रामांच्या कार्यात मदत करायची आहे. पण कसं? एका राजाच्या रूपात नाही. त्यांनी निवडलं एका वानराचं रूप. कारण त्यांचं म्हणणं होतं की खऱ्या सेवकाकडे अहंकार नसतो आणि वानराचं रूप हे निष्काम सेवेचं आणि भक्तीचं सर्वोत्तम प्रतीक आहे. आता बघा, यालाच म्हणतात दैवी योजना. एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अंजनेरी पर्वतावर अंजना आणि अयोध्येत राजा दशरथ दोघेही एकाच तीव्र इच्छेने एका दिव्य पुत्रासाठी प्रार्थना करत होते. मग एक अद्भुत घटना घडली. अयोध्येतील यज्ञातून निघालेला दिव्य प्रसाद राणी कैकेयीच्या हातात असतानाच एका घारीने तो प्रसाद उचलला आणि थेट आकाशात झेप घेतली. मग पवनदेवांनी म्हणजे वाऱ्याच्या देवाने तो प्रसाद हवेतल्या हवेत अचूक अंजनाच्या उंजळीत आणून सोडला, जिथे ती प्रार्थना करत होती. आणि त्याच क्षणी त्यात महादेवाचं दिव्य तेजही मिसळलं. आणि मग तो क्षण आला, ज्या क्षणाची अंजना इतक्या वर्षांपासून वाट पाहत होती. तिच्या भक्तीचं फळ मिळण्याचा क्षण. अंजनाने तो प्रसाद ग्रहण करताच ती गर्भवती राहिली आणि चैत्र पौर्णिमेच्या त्या मंगल दिवशी तिच्या पोटी एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला. त्याचं तेज जणू उगवत्या सूर्यासारखं होतं. आणि काय आश्चर्य, त्याच्या कानात जन्मतःच दिव्य कुंडलं होती. अवघं स्वर्ग आनंदाने न्हावून निघालं होतं. तो बालक म्हणजे साक्षात महादेवांचा 11वा रुद्र अवतार मारुती. पण हा बालक काही सामान्य नव्हता. त्याच्या जन्मापासूनच त्याच्यात अफाट शक्ती होती आणि याची प्रचिती लवकरच सगळ्यांना आली. चला त्याच्या बालपणीची एक प्रसिद्ध लीला पाहूया. एके दिवशी सकाळी मारुतीला खूप भूक लागली आणि त्याला आकाशात उगवणारा तो लाल सूर्य म्हणजे एखादं मोठं गोड फळच वाटलं. मग काय, विचार न करता त्याने थेट सूर्याच्या दिशेने झेप घेतली. हे बघून स्वर्गात तर हाहाकार उडाला आणि भयभीत झालेल्या इंद्राने आपल्या वज्राने त्याच्यावर प्रहार केला.
आपल्या मुलाला असं जखमी झालेलं पाहून पावनदेव प्रचंड संतापले. त्यांचा क्रोध इतका वाढला की त्यांनी संपूर्ण विश्वातला वायूस थांबवून टाकला. श्वास घेणंच मुश्किल झालं. जिकडे तिकडे जीव तडफडू लागले, जणू काही प्रलयच आला होता. मग तर सगळे देव धावत आले पवनदेवाची समजूत काढायला. ब्रह्मदेवांनी मारुतीला पुन्हा जिवंत केलं आणि मग पवनदेवांना शांत करण्यासाठी प्रत्येक देवानं त्याला एक एक अद्वितीय वरदान दिलं. इंद्राने तर त्याला हनुमान हे नाव दिलं, कारण हनु म्हणजे हनुवटी. आणि वज्रामुळे हनुवटीला इजा झाल्याने ते म्हणाले, आजपासून हे बाळ हनुमान नावाने ओळखले जाईल. ही कथा फक्त ऐकण्यापुरती नाहीये. यात आपल्या प्रत्येकासाठी, प्रत्येक साधकासाठी खूप मोठा बोध दडला आहे. चला त्यातील काही महत्त्वाचे धडे पाहूया. अंजनाकडून काय शिकायचं? तर अढळ श्रद्धा, 7,000 वर्षांची तपश्चर्या. ह्याचा अर्थ असा की आपण आपल्या आयुष्यात कोणतंही काम, मग ते लहान असो वा मोठं, जर पूर्ण समर्पण आणि एकाग्रतेने केलं तर ते साधनेसारखंच फलदायी ठरतं. आणि भगवान शिवांकडून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे निस्वार्थ सेवा. त्यांनी वानराचं रूप का निवडलं? कारण खऱ्या सेवेत मीपणा नसतो, पदाची किंवा मानसन्मानाची अपेक्षा नसते, फक्त काम आणि समर्पण असतं. हनुमानाकडे किती शक्ती होती, किती वरदानं होती, नाही का? पण त्यांनी कधी त्याचा गर्व केला नाही. त्यांची सगळी शक्ती फक्त प्रभू रामांच्या सेवेसाठीच होती. हेच आपल्याला शिकवतं की खरी ताकद नम्रतेमध्ये आहे. तर मग हा सगळा प्रवास पाहिल्यावर आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. आपण आपल्या आयुष्यात कोणत्या सूर्यामागे धावत आहोत? कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आकर्षक वाटतात पण आपल्या हाती लागत नाहीत? आणि आपली ही सगळी ऊर्जा, ही शक्ती आपण निस्वार्थ सेवेच्या मार्गावर कशी लावू शकतो, याचा विचार नक्की करा.